रे असं? माझा जरा सुद्धा विचार केला नाही. खूप स्वप्न बघितली होती रे मी, खूप अपेक्षा होती. माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस. मी आत येऊ का? हा पण मी इन्स्पेक्टर जाधव. घाबरू नका. आपण अमोलची आई अनिता बालपांडे. होय, मीच ती अभागी आहे. मला अमोल बद्दलची थोडी माहिती हवी होती. या ना, बसा. थँक्यू. प्लीज तुम्ही पण बसा. हा, हो. बसा. विचारा ना साहेब, काय विचारायचंय? अनिता ताई, मला सांगा, अमोल जास्त चिडखोर होता का? होय हो. आजकालच्या पिढीला काही म्हटलं की लवकर राग येतो. अमोलही असाच होता, खूप रागाचा होता. राग आला की 2-2 दिवस बोलायचं नाही, जेवण सुद्धा करायचं नाही. पण त्याच्या बाबाशी त्याचं चांगलं पटायचं. खरं बोलताय तुम्ही. आजकालची मुलं जरा जास्त चिडखोर झाली आहे. सतत मोबाईल मध्ये बिझी असतात. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, पबजी यातच डोकं खुपसून असतात. काही नवीन करायची ओढ नाही, इच्छा नाही. सगळं वातावरण कसं बदलून गेलंय. खरं बोलताय तुम्ही. पण कधी कधी वाटतं या सगळ्यांना कारणीभूत आपणच आहोत. आमच्या वेळी नव्हत्या एवढ्या सुखसोयी. जवळ खर्चायला पैसे सुद्धा नसायचे. आई वडिलांचा धाक असायचा, मोठ्यांचा मान सन्मान. पण आताची पिढी, पाहुणे घरी आले की ही मुलं आत बसून राहतात. त्यांच्यासोबत बोलत सुद्धा नाही. नातेवाईकाकडे कोणत्या कार्यात जायचं म्हटलं की यांना लाज वाटते. पण हो, मित्रांसोबत पार्टी करायला रात्र रात्र बाहेर राहतात. अमोल पण असंच वागायचं का? हो, अमोलही असाच होता. वाईट संगत लागली होती हो त्याला. वाईट संगत म्हणजे कोणते शोक करायचा तो? एकही शोक सुटला नव्हता. काय सांगू साहेब, आपल्याच मुलाची बदनामी होणार. त्याच्या मावशीने त्याला खूप लाडावून ठेवलं होतं. अनिताताई, निशा मॅडमनी या गोळ्या दिल्या आणि आता लगेच घ्यायला सांगितलं. हो, खालीच. हो हो. गेली का ती? हो, आत्ताच गेलाय. अनिता ताई, निशा अमोलची खूप स्तुती करत होती. तिच्या हॉस्पिटलची सगळी कामं तोच सांभाळायचा म्हणे. खरंय? हो, सगळं अमोलच सांभाळायचं. आजकालची मुलं पैशासाठी काहीही करतात. काही म्हणजे? हॉस्पिटलमध्ये येणारे बिचारे गरीब पेशंट असतात. डिलिव्हरीच्या प्रसंगात घाबरलेले असतात. त्याचाच फायदा हे डॉक्टर लोक घेतात आणि त्यांच्याकडनं पैसे लुबाडतात. अहो, नॉर्मल डिलिव्हरी होत असताना जबरदस्तीने सिझर करतात. त्यातल्या त्यात पॅथॉलॉजी टेस्ट, सोनोग्राफी ह्यातून सुद्धा कमिशन घेतात. माझी बहीण पण हे असलेच धंदे करीत होती. मी हॉस्पिटलमध्ये होती ना, तेव्हा मला हे सगळं कळलं. आणि या सगळ्या कामात अमोल तिला मदत करायचा. ताई, मला एक सांगा, तुमचा मुलगा मरण पावला, त्याची साधी माहिती तुम्हाला दिली नाही. काय कारण असेल? मला सुद्धा कळलं नाही हो की मला मरणाला का बोलावलं नाही. अमोलची बॉडी पूर्णच झाकून होती. त्याचा चेहरा पूर्ण विद्रूप झाला होता. एवढं सांगितलं गेलं मला.
ताई रिलॅक्स. अहो तुम्ही शांत व्हा प्लीज, रिलॅक्स प्लीज. आणि मी काय सांगतो ते नीट ऐका. त्याचा चेहरा विद्रूप झाला नव्हता, तर तो केला गेला होता. अमोलचं डोकं दगडाने ठेचल्यामुळे तो मरण पावला. त्याचा ऍक्सिडेंट झाला नसून खून करण्यात आला, आणि मर्डर करून ऍक्सिडेंट झाला असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. अहो काय सांगताय तुम्ही? अहो अहो कोणी केलं असेल हे? कोण असेल हो त्याचा दुश्मन? त्याचा शोध घेतोय, पण तो जो कोणी आहे ना अत्यंत खूप डोकं लावून केलं त्याने सगळे हे काम. एक सुगाव सुद्धा सोडलेला नाहीये, पण मी त्याला सोडणार नाही. तो माझ्या हातून सुटणार नाही. एनिवे ताई, मला सांगा अमोलचे मित्र कसे आहेत? अमोलचे मित्र अमोलचे असे बाहेरचे खूप मित्र नाही, पण हॉस्पिटलमधील मुलांशी त्याची फार जवळीक होती. त्यांच्यासोबत नेहमी पार्टी करायचा. आणि हो, हॉस्पिटलमधील नर्सने मला सांगितलं अमोल गेला तेव्हापासून शेखर नावाचा मुलगा येत नाही म्हणे. शेखर? हो, पण त्याच्याबद्दल मला काही माहित नाही. त्याची तुम्ही काळजी करू नका, मी माहिती काढतो त्याची. मला सांगा, अमोलची गाडी लोनवरती होती? नाही हो, त्याच्या मावशीने त्याला वाढदिवसाला गिफ्ट दिली होती. मावशी म्हणजे डॉक्टर निशा? हो. बापरे, एवढी महाग गाडी गिफ्ट? बरं, तुमचे आणि निशाचे संबंध कसे आहेत? अहो बहीण आहे माझी, आमचे संबंध चांगलेच आहे, पण अविनाशी तिची जास्त जवळीक आहे. जवळीक? जवळीक म्हणजे तसलं काही नाही हो, तसली नाही, पण दोघांचं चांगलं पडतं. हा. अविनाश काय करतात? अकाउंटची कामं. कुठे गेले? क्लायंटकडे. कधी येणार? येतीलच एवढं. ठीक आहे, मला जर काही माहिती लागली तर मी परत येणार तुमच्या भेटीला. हा, माझं हे कार्ड आहे, तुम्ही हे कार्ड ठेवा इथे. माझा नंबर आहे. तुम्हाला जर काही माहिती मिळाली तर मला जरूर सांगा. कोणती माहिती? हीच, हॉस्पिटल मधला तो मुलगा शेखर गायब होण्यासंदर्भात. हो, ओके. नक्की. अनिता, हे अनिता, अगं दार का उघड? नमस्कार जाधव साहेब. अविनाश, या, तुम्हालाच भेटायला आलो होतो. अनिता, अगं चहा मान साहेबांकरता. हो, ठेवतेच. अविनाश, बोला. एक विचारायचं होतं. विचारा साहेब. अमोलची पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि अमोलची बॉडी यांची जी माहिती आहे ती जुळत नाही, मिळत नाही. कोणती माहिती साहेब? तुम्ही जी माहिती सांगितली ती आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधली माहिती यात तफावत वाटते. नाही म्हणजे शंका वाटते मला. एकतर तुम्ही सांगितलेली माहिती खोटी असावी किंवा रिपोर्ट मधली माहिती खोटी असावी. तुम्हाला काय वाटतं? साहेब, मी सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे. त्याची गाडी, त्याचा मोबाईल, त्याचे कपडे, त्याचं वजन, त्याची उंची, त्याच्या शरीरावरचे मार्क, ही सगळी माहिती अगदी बरोबर आहे. तुम्हाला जे प्रेत देण्यात आलं होतं ते तुमच्याच मुलाचं होतं की आणखी कुणाचं? म्हणजे काय साहेब? नाही, हॉस्पिटलमधील सगळं काम निशानीच बघितलं. मी आपल्याच टेन्शनमध्ये होतो. पोस्टमॉर्टम नंतर अमोलची बॉडी पूर्ण पॅक करून होती. त्याचा चेहरा पूर्ण झाकून होता.
ते जसं दवाखान्यातून आणलं तसं सरळ घाटावर नेलं. नाही 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 नाही. माझा विचारण्याचा अर्थ तो नाही. जो अंतिम संस्कार तुम्ही केला तो तुमच्याच मुलाचा होता की आणखी दुसरा कोणी? माझ्याच मुलाचा होता. तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं? नाही, पण हॉस्पिटलमधून अमोलचीच बॉडी आणली. हॉस्पिटलमधून कुठून चेंज होणार? म्हणजे तुम्ही प्रेत बघितलेलं नाही, डोळ्यांनी बघितलेलं नाही, हो ना? अहो, आजच्या काळात काहीही होऊ शकतं. एकाचं प्रेत दुसऱ्याच्या हाती दिलं जाऊ शकतं, म्हणून शंका नाही. ते चेंज होणार नाही हे मला देखील माहिती आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी गडबड नक्कीच आहे. कारण मेलेला अमोल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट यात तफावत आहे. साहेब, अमोलच्या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलेलो नाहीये. त्याची आई अजूनही शॉक मध्येच आहे. अविनाशजी या. अविनाशजी या, बसा. तुमचा मोबाईल द्या. ओपन करा. हा मोबाईल अमोलचा आहे. तो गेल्यापासून मीच वापरतोय. पण अमोलचा मोबाईल तर पोलिसांकडे जप्त आहे ना? हा दुसरा आहे साहेब. एवढा महाग? साहेब, त्याला गाडी आणि मोबाईल या दोघांचा खूप शौक. दरवर्षी नवीन बदलायचा. तुमच्याकडे सगळे नंबर सेव्ह आहेत. अननोन नंबर फार कमी दिसतात. हो, पण त्यात एक नंबर आहे जो सेव्ह केलेला नाही. हा बघा. हा कुणाचा आहे? साहेब, मी अत्यंत जवळचे आणि महत्वाचे फोन नंबर सेव्ह करत असतो. नवीन लोकांचे नंबर सेव्ह नाही करून ठेवत. ओके. The number you have dialed is currently busy. Please try again later. बिझी आहे हो. या, बिझी आहे ते. उचला, तुमचाच आहे. घ्या घ्या. हॅलो. हा, नंतर बोलतो. The number you are calling is currently switched off. स्विच ऑफ आहे. घ्या. आणि मला विचारल्याशिवाय कुठे बाहेर जाऊ नका. हा, येतो. मी परत येईल. बरीच माहिती काढायची आहे अजून. हो, एक नंबर पाठवलाय. माहिती आहे ना काय करायचं? मी येतो. ठीक आहे. गेले का साहेब? गेले निघून. अरे, चहा करायला इतका वेळ लागतो का? अहो, थोडा तर वेळ लागेलच ना. थोडा वेळ लागतो. दे मला दे चहा. अहो, गरम. हे कधी सांगणार? अहो, त्यात सांगायचं काय? बरं, मला एक सांग. या इन्स्पेक्टरला
काय माहिती दिली? काय नाही, त्यांनी अमोलबद्दल थोडं विचारलं तेवढंच. बघ, याच्यानंतर मला विचारल्याशिवाय कुठलीही माहिती या इन्स्पेक्टरला द्यायची नाही. का बरं? बरोबर. अरे, हा इन्स्पेक्टर उलट सुलट प्रश्न विचारून माहिती काढून घेतो. अगं, यांनी निशाकडून 1,00,000 रुपये घेतले, आणखी डिमांड करतोय. 1,00,000 रुपये? हो. पण कशा करता? तुझ्या अबॉर्शनची केस स्त्री भ्रूण हत्या दाखवून निशाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतोय. अरे देवा. हो का? हा इन्स्पेक्टर दिसतो एवढा सरळ आणि साधा नाहीये. याच्याशी बोलताना जरा सांभाळूनच बोलावं लागेल. हो. हे चल, मला जेवायला वाट. चल. चला. निशा मॅडम आहेत का? अहो तुम्ही हा. आत्ता? अरे, मी तुला भेटायला आलो नाही, मी निशा मॅडमला भेटायला आलो. अहो पण डिलिव्हरीचं काय? डिलिव्हरीच्या केसेस? नाही, अजून त्याला वेळ आहे. वेळ आहे? बरं. निशा मॅडम राऊंडवर गेले, फिरायला घेत आहेत. राऊंडवर आहे? हो. बरं. तुम्ही कुठे चालले? हा, तुम्ही काय करताय? राऊंड घेतो. अहो तुम्ही काय राऊंड घेता? बसा इथे, हा? मी सांगते त्यांना. हा, बरं, सांगा. राऊंड घेतायत मॅडम. सांगतो मी. तुम्ही नमस्कार निशा मॅडम. नमस्कार. मी तुम्हालाच भेटायला आलो होतो, चुना लगा के. सांगतो मी. अहो जास्त चुना लावू नका. हा? अहो मॅडम, मी आज चुना लावल्या बिगर इथून हलणारच नाही. बसा बसा हा? बसा. हा, हा. सांगता मी. हा? जाधव साहेब तुमच्या चांगल्या ओळखीचे आहेत ना? हो, आहेत तर. का त्यांनी काही त्रास दिला का? नाही, आत्ता सांगा मला. अहो, मंत्र्याला सांगून आत्ता गडचिरोलीला बदली करून सांगता टाकतो. मी. अहो असं काही नाहीये. नाही? तुम्ही पण ना. हा. काही पण. हा. मॅडम, ते अमोलच्या LICचं काम झालं का? हो, तिथली केस मी माझ्या ऑफिसरलाच दिली आहे. तिथल्या कामाचं काहीच टेन्शन नाही. हा? कोण ऑफिसर? त्यांचा नंबर देता का मला? अहो, माझी एक LICची केस अडकून पडली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. काहीच हरकत नाही. हा. उलट आमचे ऑफिसर तुमचं काम ते लवकर पूर्ण करून देतील. असं? तुम्ही एक काम करा ना. काय? तुम्ही हेड ऑफिसला जा, 3ऱ्या माळ्यावर. मुने साहेब म्हटलं की कुणीही सांगेल. मुने साहेब, 3रा माळा, हेड सांगा मी. ऑफिस. मी स्वतःच बोलते त्यांच्याशी. हा, बोलता? बोला बोला. हॅलो सर, मी डॉक्टर निशा बोलते. मी एका व्यक्तीला तुमच्याकडे पाठवते. सांगकामी नाव आहे त्यांचं. हा, सदा सांगतो मी. सदा सांगकामी. त्यांच्या LICचं क्लेम बाकी आहे म्हणाले. हो हो, मी लगेच पाठवते त्यांना. साहेब थोडं माझंही बघून घ्या ना. माझंही बघून घ्या थोडं. हो हो सर, मी लगेच पाठवते. बाय. का तुम्हाला मध्ये मध्ये तोंड खुपसायची सवयच आहे का? हॅबिट की सवय आहे तोंड खूपच. थांबा. काय? हा, हे घ्या व्हिजिटिंग कार्ड. हा, नाही आहे माझ्याकडे, तुम्ही दिलं होतं ना. सांग का मी. अहो हे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे. त्यांना संपर्क करा. अच्छा. आणि हो, हा. माझं नाव सांगा, ते काम पूर्ण करून देतील तुमचं लवकरच. हा, वरच्या नंबरवर की खालच्या? सांग का मी. अहो एकच नंबर आहे त्यात. हा, अरेच्या एकच आहे. आणि काय हो, हा? ऍक्सिडेंटल क्लेमचं काम कुठपर्यंत आलं? मी जाधव साहेबांना भेटलो, पण ते आधीसारखं लक्ष देत नाही. का तुमचं काही भांडण वगैरे झालं नाही ना? माहित आहे? पण हे बघा सांगता,
मी तुम्हाला जे काम दिलंय ना त्याची सगळी रिस्क तुमची. ते कसं करायचं याची पण रिस्क तुमची. त्यात मला टेन्शन देऊ नका बघा. अहो, पण मॅडम सगळे पेपर्स वेळेवर मिळाले पाहिजेत ना, आणि त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. काय म्हणाला? पैसा? तुम्हालाही हवेत का पैसे? नाही, काम घेण्याच्या अगोदर कसं म्हणाले होते तुम्ही की मी एकही रुपया घेणार नाही म्हणून? नाही डायरेक्ट कमिशन घेऊ म्हणून म्हणाले होतं. हं? हो. हे बघा सांगता, बिना पैशाने काम करायचं असेल तर करा, नाहीतर फाईल क्लोज करा आणि निघायत ना. अहो मॅडम, मी एकदा का फाईल हातात घेतली की त्याचे पूर्ण पैसे मिळेपर्यंत मी ती फाईल क्लोजच करत नाही. अहो माझ्याकडे हजारो केसेस येतात, दर महिन्याला 2-3 केसेस तर हमखास येतात, भरपूर पैसे मिळतात. हा, तुम्हाला सांगतो मॅडम, अहो माझ्या हातची एकही केस रिजेक्ट झालेली नाही, हा असा रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड ठेवा बाजूला आणि इन्शुरन्स क्लेमचं काम आधी पूर्ण करा. ठीक आहे, पैसे करतो. हे घ्या, 5,000 आहेत. हा? अहो, पण मॅडम मी पैशाबद्दल बोललोच कुठं? हे बघा, नाही नाही, सांगते. आता तुम्ही म्हणताच आहे तर ठेवून घेतो. पण मॅडम, या 5,000 काही धूप जळायचं नाही. म्हणजे आता त्याचेच असतील तर पूर्ण 50,000 द्या. 50,000? एवढे पैसे कशाला हवे तो तुम्हाला? नाही तर मग घ्या हे 5,000 रुपये, मी निघालो. हो म्हणजे अहो, सांगता मी अहो असे रागवताय काय? या ना इकडे असेल. हो या. हो, मला असं म्हणायचं होतं की माझ्याकडे सध्याचे 5,000 आहेत. हा मग? अहो, मी बाकीचे फोन पे करते ना तुम्हाला. चालेल? चालेल काय, धावेल. 5,000 मिळाले, बाकीचे 45,000 फोन पे करा म्हणजे झालं. आशा मॅडम, रूम नंबर 5च्या पेशंटच्या गोळ्या चेंज करून देणार होत्या तुम्ही. हो मी विसरलेच. तू एक काम कर ना, तू समोर हो, मी सांगता मी गेले. हो ठीक आहे. सांगता नाही गेले की येते मॅडम, येते. आणखी काही सांगायचंय? नाही, रूम नंबर 5 पेशंट. करते मी हा, फोन हा, पे. 5,000 मिळाले. हो बाकी- कळलं मला, सांगता मी. हो. मॅडम, काय एक विचारायचं होतं. विचार? नाही म्हटलं तुमचं लग्न. नाही नाही, आपलं सहज सहज विचारलं, घरच्या सारखं. त्याचं काय मॅडम, अहो तुम्ही दिसायला सुंदर आहात. अहो तुमच्याशी लग्न करायला कुणीही तयार होईल एका पायावर. नाही म्हणजे कसं आहे की माझं लग्न जुळवण्याचं सुद्धा काम आहे ना, चुना लगा की. आधी ना ते ऍक्सिडेंटल क्लेमचं बघा आणि नंतर लग्न जुळवा. हो. या आता. हो चला. हो कुठे? या म्हटलं. सांगा मी. हो या म्हणजे निघा. हा हा. मॅडम, एक सांगायचं राहिलं होतं, सांगू का? या ना सिया. या बसा. हा, बसून? बिलकुल बसा. ओ बसा. हो, बसतो ना, रागवतो कशाला? सांगा. हा, जाधव साहेबांचं सुद्धा अजून लग्न व्हायचंय. झालं बोलून? हो या आता. निघा. हो. अरे हो, विसरलोच. हो काय? बॅग घेऊ. 45,000 फोन पे. कळलं मला. हॅलो, मी तुला कितीदा सांगितलंय की मला फोन करू नकोस म्हणून. तू बोलायसाठी काही शिल्लक ठेवलायस काय? हे बघ,
माझ्या कामात अडथळा आणायचा नाही, कळलं? आणि परत इकडे फोनही करू नकोस. ठेव फोन. नमस्कार दिशा मॅडम. नमस्कार. तुम्ही आणि अचानक निशा मॅडम, एवढं कोण? त्याचं काय मॅडम, मी जरी वरून फणसासारखा काटेरी वाटत असलो ना, तरी आतून मात्र चिकट, मऊ आणि गोड आहे. जाधव साहेब, फणस एखाद्याच्या हाताला चिकटलं ना तर तेल लावल्याशिवाय निघत सुद्धा नाही. आणि आम्हालाही समोरच्याचं तेल काढल्याशिवाय बरं वाटत नाही. काय आहे ना मॅडम, सॉरी हा, नाही म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला जरा जास्तच बोललो, खूप कठोर शब्दात बोललो नाही का? नाही 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 नाही, तसं बोलायला नको होतो मी तुम्हाला, पण काय करणार, आमचा पेशाच तो आहे. इट्स ओके. बोला, काय काम काढलं? नाही असं काही फार महत्वाचं काम नव्हतं. इकडनं जात होतो, म्हटलं मॅडमची भेट घेऊन घ्यावी. ते आपले राहिलेले काही कॅश 4 लाख म्हटलं आठवण करून द्यावी मॅडमला. आणखी एक सांगायचं होतं महत्वाचं, त्या अमूलच्या इन्शुरन्स केसमध्ये 20% भागीदारी करा. म्हणजे 20% 50 लाखाची किती होतं? 10 लाख. तेवढं भागीदार करा या गरीबाला, म्हणजे तेवढी मदत होईल हो मॅडम. अच्छा, ही गोष्ट आहे. हा, हीच गोष्ट आहे. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी साठू पाहता बिचारे आई वडील मुलाच्या दुःखात आहे, त्याचं तुम्हाला काहीच नाही. शोभतं का हो तुम्हाला हे असं? हो मॅडम, तुम्ही पण तर तेच करता ना. हा? आम्ही तर फक्त टाळूवरचं लोणी चाटतो, पण तुम्ही, तुमच्यासारखे काही डॉक्टर्स रक्तपिता लोकांचं जळूसारखं पूर्ण पिऊन काढल्याशिवाय सोडतच नाही पेशंटला. मग आता डॉक्टरकीच्या पेशाला शोभतं का हे? मॅडम, अहो आम्ही पोलीसवाले आहोत, आमचा पगार फार कमी आहे हो. जेवढं काम करतो ना तेवढा मोबदला मिळत नाही, म्हणून मग बायको पोरांच्या शोकसाठी असले धंदे करावे लागतात आम्हाला. धंदा? जाधव साहेब, मला वाटलं पोलिसांची नोकरी हा धंदा नसून समाजसेवा. समाजसेवा? समाजसेवा? अहो मॅडम, समाजसेवेच्या नावावरती आजचे काही समाजसेवक आधीच पहिले स्वतःच घर भरतात. त्यांना लोकांशी, जनतेशी काही घेणं देणं नसतं. लोकांच्या मतांवरती निवडून येतात, पण त्यांनाच वाऱ्यावर सोडतात. अहो जिथे नेते मंडळीच भ्रष्टाचार करायला लागलेत, तिथे आमच्यासारख्यांनी थोडाफार केला तर बिघडलं कुठं? नाही, चुकतं का काही आमचं? नाही, चुकत तुमचं नाही जाधव साहेब, चुकतं तर आमचं. आम्ही आमची मान उखळ्यात टाकलीच आहे, तर तुम्हाला भागीदारी द्यावीच लागेल, नाही का? आता कसं आहे ना मॅडम, ते तर तुम्हाला करावं लागेलच, नाही का? हा? ठीक आहे, सॉरी हा, माझा फोन. हा बोल. काय? हा, सोडू नको साल्याला, चांगला बदडून काढ. आणि मी तो नंबर दिला होता, त्याचं काय झालं? अच्छा, हा, म्हणजे माझी शंका खरी ठरली म्हणायची त्या. ठीक आहे, बाकी आल्यावर बोल. निशा मॅडम, तुमचा मोबाईल द्या ना प्लीज. व्हॉट? मोबाईल? हो, पण कशा करता? हो द्या ना प्लीज. जाधव साहेब, हो तो माझा मोबाईल
प्लीज ओपन करून द्या ना. अरे बंद होऊन जाईल ना. मॅडम, तुमच्याकडे ना सगळे सेव्ह केलेले नंबर्स आहेत आणि त्यावरच नंबर येतात तुम्हाला. अननोन नंबर कुणी फोन नाही करत का? जाधव साहेब, हा माझा पर्सनल फोन आहे आणि सगळे कामाचे कॉल्स हे हॉस्पिटलच्या नंबरवर येतात. मला असं वाटतं की तुम्हाला इतकं तरी कळत असणार. तेवढं तरी कळायला पाहिजे मला. मॅडम, यात एक अम्मू नावाचा नंबर आहे सेव्ह केलेला. रोज 2-4 कॉल येतात त्यावरती. कुणाचा आहे? अमोलचा. हा? आय मीन अमोलचा फोन हे जिजू वापरतात, त्यांनीच केला असेल. अच्छा अच्छा अच्छा, एवढं तरी कळायला हवंच ना मला. काय ना मॅडम, बँकेचे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करता का तुम्ही? खूप सारे दिसतंय त्यामध्ये. जाधव साहेब, मी एक डॉक्टर आहे. माझे माझे सगळे व्यवहार ऑनलाईन होतात. मला या कामांसाठी वेळ नसतो. ओके ओके, रागवू नका. त्याच्यात मॅसेज भरपूर आले आहेत तुम्हाला, तुम्ही वाचत नाही का? हा? मावशी, तुझी खूप आठवण येते. कुणाचा आहे? मुख्य म्हणजे तो सेव्ह केलेला नाहीये. कुणाचा आहे? तो 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 हा हा माझी मैत्रीण आहे ना. कोण कोण? हो, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा असेल. घ्या ना, घ्या. निशाजी, अहो कशाला घाबरता एवढं? काही नाही त्यात. तुमच्या मोबाईल मध्ये काही नाही. मी फक्त मस्करी करत होतो. हा? येतो. लग्नाचं काय ठरलं? ते सध्या काहीच डिसाईड झालेलं नाही. हॉस्पिटलचं काम झालं की बघूया. मग डिसाईड करा ना लग्नाबद्दल. हो, मी एका पायावर तयार आहे. हॅलो, एक नंबर पाठवला. लोकेशन सर्च करा. बोलतो बाकी. हा इन्स्पेक्टर खूप चालू माणूस दिसतो, पण मी पण निश्चय आहे. याची चालाकी चालू देणार नाही मी. हा, सगळ्यांना बोलवा. हो, महत्वाची बातमी आहे. आजच्या सगळ्या चॅनलवरती यायला हवी.
प्रिंट मीडियाला पण बोलवा. उद्या सगळ्या पेपरला यायला हो. हो, एका केसचा पर्दाफाश झालेला आहे. लवकर. जाधव साहेब हे काय चाललंय सगळं? जाधव साहेब मला सांगाल का? सखाराम, जैन साहेब या. मी यांचा परिचय करून देतो. हे सखाराम माझ्याच डिपार्टमेंटचे एजंट सांगकामे म्हणून मी त्यांना इथे पाठवलं होतं. सदा सांग का मी मी तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी दाखवणार आहे इथे. हा? त्याआधी सखाराम पार्सल घेऊन या. हो आता आण. आणि अनिताताई, तुम्ही तो मिठाईचा डबा घेऊन या. आणा. ताई, या. ही आनंदाची गोष्ट बघून तुम्हा सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. सखाराम, पार्सल उघडा. हे काय? मला कुणाला काही आनंद झाला नाही. सखाराम, आश्चर्य आहे, कुणाला आनंद झाला नाही. हो ना. अनिताताई, तुमचा मेलेला मुलगा जिवंत झालाय. तो तुमच्या समोर आहे, बघा. आणि मावशीबाई, तुमचा साथीदार, तुमची सगळी कामं करणारा, तुमची LIC चे कामं करणारा तुमचा भाचा मेला होता, तो जिवंत झालाय. तुम्हाला आश्चर्य नाही झाला? कमाल आहे. आश्चर्य नाही यांना, आनंद नाही, काहीच नाही. आणि अविनाश, बघा, तुमचा तरुण होत करू, तुमच्या वंशाचा दिवा, बघा 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 कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. आनंद झाला ना तुम्हाला? नाही, जिवंत झाला तो. सखाराम, तो मिठाईचा डबा घे आणि सगळ्यांना खाऊ घाल. आणि काही लोक तयार नसतील, स्पेशली हे, तर जबरदस्तीनं तोंडात कोंब त्यांच्या. असा निशा मॅडम, घ्या, तोंड गोड करा. नाही म्हणतो तोंडात कोंब. हा घ्या, तोंड गोड करा. नाही म्हणत साहेब, असं वाटतो आपल्या स्टाफचे माणसं आहेत ना, त्यांनाच वाटून देतो. जा. घ्या. लोखंडे, यस सर. त्या माणसाला घेऊन या. यस सर. अरे, तू याला ओळखतो? अरे इकडे बघ ना. बाप्पा, तुम्ही हो काजी? तुम्ही आणि इथं ओळखतो ना साहेब. आणले कसं काय विसरणार आहे? हे तर आमच्या धाब्यावरचे नेहमीचे गिराईक. अरे, त्या दिवशी जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा हा तिथे आला होता, काय विचारतोय मी तुला. त्या दिवशी आले होते ना साहेब. त्या दिवशी यांच्या संग 2 माणसं अजून आले होते. एक तर डिक्टो याच्यासारखा दिसत होता आणि एक ट्रक ड्रायव्हर होता साहेब. तिघांनी विसून मस्त पार्टी केली. आणि साहेब मला 500 रुपये बी दिले. आणि मग खाणं पिणं झालं आणि थोडं पुढे जात नाही तर ऍक्सिडेंट झाला. लोखंडे,
बोंडे येस सर. घेऊन जायला. चला. तर अमोल बोल, काय झालं त्या दिवशी? जे काही झालं ते पटापट बोल. इन्स्पेक्टर, मी तुम्हाला सांगितलंय, मला यातलं काहीच माहिती नाही. बोल बोल. सांगतो. साहेब साहेब साहेब, मी क्रिकेटच्या सट्ट्यात 25 लाख रुपये हरलो. मी जर त्या बुगीला पैसे परत केले नसते तर तो माझा गेम करणार होता. म्हणून मी हे सगळं केलं साहेब. त्याला मारलं तो कोण होता? शेखर माझ्याच फार्मसीत काम करत होता. खूप दुरून इथे शिकायला आला होता. बस इथे तो एकटा राहायचा म्हणून मी त्याच्या एकटेपणाचा फायदा उचलला आणि त्यालाच मारलं. शेखरला कसं मारलं? शेखरला कसं मारलं? साहेब सांगतो. ठरल्याप्रमाणे मी माझे महागाचे कपडे शेखरला घालायला दिले. आम्ही आउटर रिंग रोडच्या चुला चौक ढाब्यावर पार्टी करायला गेलो. सलीम तिथे आधीच ट्रक घेऊन हजर होता. आम्ही तिघांनी ठरल्याप्रमाणे पार्टी केली आणि तिथून निघालो. मी माझी गाडी शेखरला चालवायला दिली आणि थोड्याच दूरवर बाथरूमच्या निमित्तानं माझी गाडी थांबवायला लावली. सलीम मागून ट्रक घेऊन येतच होता. बस सलीमनी तो ट्रक फुल स्पीडने आणला आणि त्या शेखरची गाडी उडवली. मी पळत त्या शेखरच्या बॉडीजवळ गेलो पण तो जिवंतच होता. म्हणून त्या बाजूच्या दगडाने त्याचा चेहरा ठेचून पूर्ण विद्रूप करून टाकला. शेखर मेल्याची खात्री केली आणि मी आणि सलीम तिथून पळून गेलो. सलीमला का मारलं? सलीमला का मारलं? साहेब जर सलीमला मी जिवंत ठेवलं असतं तर तो हा सगळा प्लॅन पोलिसांना सांगू शकत होता किंवा त्यांनी मला ब्लॅकमेलही केलं असतं. म्हणून परत एका दारूच्या ढाब्यावर जाऊन आम्ही दारू पिलो. शेखर सलीमला जास्तीच झाली होती म्हणून मी ट्रक चालवायला घेतला. सलीम बाजूला झोपला होता. बस समोर एक दरी होती आणि उतार. मी ट्रकची स्पीड स्लो केली आणि दार उघडून उडी मारली. त्या दरीत जाऊन तो ट्रक जळून खाक झाला आणि सोबत तो सलीमही. साहेब माझं टेन्शन कमी करायसाठी आणि चिंता दूर करायसाठी साहेब 2 निरपराधी मुलांचा जीव घेतला हो साहेब. तो निरपराध जीवाचा बळी घेताना तुला लाज कशी वाटली नाही रे? हा? आता भोग आपल्या कर्माची फळ. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. जैन साहब, मिस राधा बोंडे, निशाजी, तुमच्या हॉस्पिटलमध्ये नर्स बनवून मीच त्यांना पाठवलं आमच्याच डिपार्टमेंटच्या. आता तुम्ही याला मदत केली अमोलला,
तर तुमची काय भानगड होती हे सुद्धा सांगून टाका. हे बघा जाधव साहेब, मी या भानगडीत नाहीये. मला यात तुम्ही खेचू नका. राधा मॅडम येस सर. या. ए तुला जे काही माहिती असेल ना ते सरळ स्पष्ट सांगायचं, नाहीतर काय? मॅडम सांगून द्या. राधा मॅडमचा मार खूप खतरनाक आहे. जाधव साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं. थांबा, मी फोनच करते. ए साली फोन नाही जाधव करायचा. साहेब, आ, बोलते की बोल लवकर. सांगते. बोल. सांगते प्लीज. सांगते. अमोलने मला 25 लाख रुपये मागितले होते, पण मी स्वतःच अडचणीत होते म्हणून त्याला मदत करू शकत नव्हते. एके दिवशी अमोलने मला त्याचा प्लॅन सांगितला. मी LIC ची एजन्सी घेतलीच होती. त्याचा सखोल अभ्यास केला. मी आणि अमोल आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन रचला. प्लॅन जर सक्सेस झाला तर सारखे पैसे वाटून घ्यायचं देखील ठरलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय? बोलता की पोस्टमार्टम विभागात माझे ओळखीचे होते. मृत शेखरचा चेहरा लपवण्याकरता मी त्यांना हवे ते पैसे देऊन रिपोर्टमध्ये बदल करून घेतले आणि नातेवाईकांना त्याचा चेहरा दिसणार नाही याची पूर्ण खात्री करून घेतली. अनिताताईचा काय प्रॉब्लेम होता? अनिताताई प्रेग्नेंट होती. आम्ही तिला बेड रेस्ट करता हॉस्पिटलला ठेवून आमचा प्लॅन एक्झिक्यूट करणार होतो, पण ताईनी पाय ठेवण्यास नकार दिला. म्हणून आम्ही तिला गर्भाशयाचा त्रास दाखवून 13 दिवस हॉस्पिटललाच ठेवलं. अरे पैशासाठी तुम्ही स्वतःच्या बहिणीचा सुद्धा जीव धोक्यात टाकला. विश्वासघात केला त्यांचा. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अविनाश काही सांगणार आहे की? सांगतो. सुरुवातीला या घटनेत मी कुठेच नव्हतो. एकदा रात्री आत्मा बनून अमोल घरी आला. तो आत्मा नव्हताच, तो जिवंत अमोल होता. ही गोष्ट मी निशाला सांगितली तेव्हा तिने मला सगळा प्लॅन सांगितला. मी विचार केला काहीही न करता पैसे मिळणार होते म्हणून मी या कटात सामील झालो. यांनी नेलेले त्या दिवशीचे कागदपत्र आणि तुम्ही ट्रेस केलेले आमचे मोबाईल नंबर, त्यामुळे आमचा हा प्लॅन फसला. नाहीतर आज आम्ही करोडपती असतो. करोडपती किवला चाले. हरामी नालायक, तुम्हाला काय बोलावं? अनिताताई, यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा यांना होणारच आहे. त्या शिक्षेपासून यांना कोणीही रोखू शकत नाही. अमोल का केलंस रे असं? आई अगं, मेरी तुझी आई म्हणू नकोस. अरे आई जातीचा अपमान केलायस तू. आजपर्यंत तू जिवंत असताना मी मेला म्हणून रडत होते, पण आज तू जिवंत असताना
माझ्यासाठी कायमचा मेलास. आई आता मी तुझ्यासाठी रडत बसणार नाही. नाही. काय हो? तुम्ही तर माझे पती आहात ना. तुम्ही सुद्धा माझा विश्वासघात केला. त्याही या अपराधी मनासाठी माझा काहीच विचार केला नाही. दिशा, तू तर माझी रक्ताची बहीण ग. तू सुद्धा ताई म्हणू नकोस. संपला तुझा तो अधिकार. संपला. अनिताताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. या केस साठी तुम्ही आम्हाला मदत केली त्याबद्दल. का तुम्हाला प्रश्न पडला ना की ताईने मला या केस मध्ये मदत कशी केली? तर ऐका, ज्या दिवशी अमोल त्याचे कागदपत्र घ्यायला घरात आला होता त्या दिवशी त्याचं आणि अविनाशचं बोलणं ताईने स्वतः ऐकलं, पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्या समोर सत्य हळूहळू उलगडत गेलं आणि त्या मला वेळोवेळी मदत करत गेल्या आणि म्हणूनच या केसचा पर्दाफाश करणं मला शक्य झालं. नाहीतर आज तुम्ही करोडपती असता आणि माझ्या हातून ही केस सुटली असती. आणखी दिशा मॅडम, तुमच्याकडनं ब्लॅकमेल करून जिने जी पैसे घेतले ते सगळे पैसे ताईकडे जमा आहे. ताई, तुमच्यामुळे मी यशस्वी झालो या केसमध्ये. त्याबद्दल डिपार्टमेंट तर्फे मी तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जाधव साहेब, मी तर माझं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली हो. मी जर यांच्या गुन्ह्यावर पांघरून टाकलं असतं ना तर यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला असता. तुम्ही मला या अन्यायाविरुद्ध तटस्थ उभं राहण्याची हिंमत दिली, त्यामुळे माझे मनोबल वाढले आणि मी धैर्याने तुमच्यासोबत उभे राहिले. खरं तर हे तिघे तुरुंगात गेल्यावर निराधार होऊन एकटीने या समाजात हे संघर्षमय जीवन कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. पण आई जेवढी प्रेमळ असते ना तेवढी ती कठोरही होऊ शकते. एक आईचा आदर्श राखण्याकरता कुठल्याही मर्यादा पार न करता आई, पत्नी, बहीण या जिव्हाळ्याच्या नात्यांना जड अंतकरणाने माझ्या स्वप्नांची राख रांगोळी करून मी तुम्हाला मदत केली. तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास दाखविला आणि तुमच्या कार्यात यशस्वी झाला. जाधव साहेब, घेऊन जाओ यांना, घेऊन जा. सखाराम, घेऊन जा, घेऊन जा. चला अविनाशजी. जा, वाट बघेन मी तुमची. राधा मॅडम, येस सर. सांभाळून न्या यांना. ओके सर. चला निशा मॅडम. लोखंडे, उचलायला. आई 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 अगं वाचवलं. आई 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 अगं वाचवलं. हो रे बाळा,
मी तुला नक्की वाचवलं असतं. पण तुझ्या 2 निरपराध मुलांचा खून केला ना, त्यांच्या आईवडिलाचं दुःख मी कमी तर करू शकत नाही, पण त्यांना होणाऱ्या वेदना, अंतहीन यातना मला भोगायच्या आहेत, त्याही एकटीने. जा जा, चालता हो माझ्या नजरेसमोरून. जा आई 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 चूक झाली अगं. आई आता तर नाही होणार. आई आई वाचव ना आई. तीरे कान झाली कावरी बावरी मुक्त कर दुःखातुनी आता तरी. दुःख तीरे कान झाली कावरी बावरी मुक्त कर दुःखातुनी आता तरी. जासो सवेना यातनांची कसोटी एकटी एकटी तू एकटी 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 तू एकटी. सरले सारे नुरले काही उरले ना